रशियातल्या मेडिकल विद्यापीठात लागलेल्या आगीमध्ये 2 महाराष्ट्रीयन विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। नवी मुंबईतील पूजा कल्लूर आणि पुण्याची करिश्मा भोसले या दोघींचा समावेश आहे। आग लागली तेव्हा पूजा आणि करिश्मा या एकाच खोलीमध्ये होत्या। आगीमुळे झालेल्या धुरानं गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। सरदारांवर सर्रास जोक्स केले जातात। इंटरनेट आणि सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात हे जोक्स केले जातात। ही अत्यंत चुकीची बाब असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलंय। पण हे जोक्स थांबवणार कसे हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केलाय। यावर याचिकाकर्त्यांनी 6 आठवड्यात उपाय सुचवण्याचं आवाहन न्यायालयानं केलंय। दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने या संदर्भात याचिका दाखल केली होती। केंद्रीय टेलिकॉम मंत्रालयानं स्थानिक भाषा मोबाईल फोन्सवर सक्तीच्या करण्यासाठी तयारी सुरू केली आहे। येत्या 3 ते 4 महिन्यात या संदर्भात नियमावली तयार करण्यात येणार आहे। या नव्या नियमानुसार हिंदी आणि कमीत कमी एक स्थानिक भाषा मोबाईलवरती असणं अनिवार्य करण्यात येणार आहे। दरडोई उत्पन्नाच्या निकषावर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आगामी 2016-17 सालचा अर्थसंकल्प सादर झाला। आयुक्त राजीव जाधव यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। कोणतीही करभाड नसलेला 2707 कोटींचा यंदाचा हा अर्थसंकल्प आहे। विकास कामांसाठी यंदा 1227 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर शहराला येत्या 2 वर्षात 24 तास पाणीपुरवठा व्हावा या उद्देशानं पालिकेनं 40 कोटी रुपये तरतूद केली आहे। एकूणच यंदाचा अर्थसंकल्प पिंपरी चिंचवडकरांसाठी चांगलाच आहे। पुणे शहरातल्या पाणीपट्टीच्या विषयावरती आज महापालिकेत चांगलाच गदारोळ झाला। शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्याची योजना प्रशासनानं आखली आहे। शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचा या दरवाढीला विरोध आहे। त्यामुळे त्यांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली। तर दुसऱ्या बाजूला या विषयावर भाजप राष्ट्रवादीची युती आहे। त्यामुळे सभागृहात आज वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात देशातल्या पहिल्या 10 शहरात पिंपरी चिंचवड शहराला मान मिळाल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यासारख्या शहरांना मागे टाकत पिंपरी चिंचवडनं हा मान मिळवलाय। स्मार्ट सिटी योजनेतून वगळलं असलं तरी या अभियानात शहराला मान मिळाल्यानं शहरवासीय खुश आहेत। पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आहे यात शंकाच नाही, मात्र सर्वच आलबेल आहे असंही नाही। झोपडपट्टीचा भाग आणि शहराचा काही भाग अस्वच्छ आहे ही वस्तुस्थिती आहे। राज्यातील प्रसिद्ध दूध उत्पादक कंपनी द्वारका मिल्कचा मालक कपिल राजपूतला वाशी पोलिसांनी अटक केली आहे। 9 बँकांची 306 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या सोशल वेलफेअर बोर्डावर सदस्य असल्याचं सांगत राजपूत बँकांकडून कर्ज उकळत असे। कपिल राजपूत हा नेहमी मोठ्या नेत्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या वलयाचा कंपनीसाठी कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी फायदा घेत होता। नवी मुंबई महानगरपालिकेचा 2016-17 सालचा 1975 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी स्थायी समितीत सादर केला। यावर्षी देखील मालमत्ता आणि पाणी करात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नसल्यानं नवी मुंबईतल्या नागरिकांना यंदाही दिलासा मिळालाय। गेल्या वर्षी हाती घेण्यात आलेली नागरी कामं पूर्ण करण्यावरच भर देण्यात आलाय। पालघरचा गड शिवसेनेनं राखलाय। शिवसेनेचे अमित घोडा पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले। जवळपास 19,000 मतांनी अमित घोडा यांचा विजय झालाय। काँग्रेस उमेदवार आणि माजी मंत्री राजेंद्र गावित दुसऱ्या तर बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर तिसऱ्या स्थानी राहिल्या। कृष्णा घोडा यांच्या मृत्यूनंतर पालघरची जागा रिकामी झाली होती। त्यांच्या मुलाला म्हणजे अमित घोडा यांना शिवसेनेनं तिकीट दिलं होतं। दिघ्यामधील अनधिकृत बांधकामांवरची कारवाई सुरूच ठेवा असे आदेश हायकोर्टानं दिलेत। दिघ्याच्या बांधकामांसंदर्भात राज्याच्या धोरणाची वाट पाहत बसणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय। त्यामुळे दिघ्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार आहे। यामुळे आता दिघावासियांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना घराची घरघर लागली आहे। ठाणे महापालिका शिक्षण विभागाचं 37 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक मंगळवारी मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सादर केलं। यात सर्व शाळांमध्ये ई लर्निंग सुरू करणं, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, महापालिका शाळांमध्ये मुलींसाठी 2 विशेष शौचालय बांधणं, महापालिका शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं संरक्षक भिंती बांधणं या कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी यापुढे फेस रीडिंग पद्धत सुरू करण्यात येणार असून त्यासाठी बजेटमध्ये 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। 7 फेब्रुवारीला अंधेरी एमआयडीसी परिसरात गुडगाव पोलिसांनी केलेलं एन्काउंटर त्यांना भोवण्याची चिन्ह आहेत। हे एन्काउंटर खोटं असल्याची याचिका मारला गेलेला गुंड संदीप गाडोली याच्या नातेवाईकांनी केली। या आधारे मुंबई उच्च न्यायालयानं संदीप गाडोली परिवाराची तक्रार नोंदवून घेत एफआयआर दाखल करण्याचे आदेश अंधेरी एमआयडीसी पोलिसांना दिले।
लोअर परेलच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये अचानक आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वर्कशॉप परिसरात असलेल्या कचऱ्याला आग लागली. मात्र त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडला यश आलं. त्यामुळे रेल्वेचे काही डबे आणि रेल्वे इंजिन आगीपासून बचावलं. अस्वच्छ शहरांमध्ये कल्याण डोंबिवलीचा समावेश होतोय. जागोजागी साचलेला कचरा, उघडी गटारं आणि तुंबलेले नाले हे चित्र कल्याण डोंबिवलीमध्ये बऱ्याच ठिकाणी नजरेस दिसतात. निवडणुकीच्या काळात स्मार्ट सिटीच्या नावानं उदो करणारेच आता सत्ताधारी बनलेत. मात्र यानंतरही परिस्थिती फारशी बदललेली नाही असं चित्र दिसतंय. 27 गावांची पाणी बिलाची थकबाकी 90 कोटींच्या घरात पोहोचली असून येत्या 31 मार्चपर्यंत ती भरली नाही तर 27 गावांना पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा एमआयडीसीने दिला आहे. 2002 पासूनची ही थकबाकी असून महापालिकेमध्ये समाविष्ट केल्यानंतरही ही थकबाकी 13 कोटी एवढी आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास पाण्याविना राहण्याची वेळ या 27 गावांवर येणार आहे. कल्याणच्या वाडेघरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. 13 वर्षीय मुलीवरती काल रात्री सामूहिक बलात्कार झाला. पोलिसांनी 5 जणांना या प्रकरणी अटक केली आहे. कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योग आणि निसर्गोपचार ही काळाची गरज आहे. म्हणूनच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यात योग आणि निसर्गोपचार मेडिकल काउन्सिल सुरू करण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याची घोषणा राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केली. बदलापूरमधील भव्य क्रीडा संकुल आणि व्यासपीठाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. झी 24 तासच्या वतीनं दरवर्षी आयोजित केला जाणारा अनन्य सन्मान सोहळा सुरू झालाय. अनन्य सन्मान म्हणजे झी 24 तासचा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम. यंदा या सोहळ्याचं 8वं वर्ष आहे. प्रसिद्धीपासून लांब राहून कृषी, कला, क्रीडा, शिक्षण, शौर्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात सेवाभावी कार्य करणाऱ्या अनन्य व्यक्तिमत्वांना यावेळी गौरवण्यात येणार आहे. याशिवाय समाजासाठी झोकून देऊन कार्यकर्तृत्वाचा हिमालय उभा करणाऱ्या एका सेवाप्रतीला झी 24 तास अनन्य सन्मान जीवन गौरव देऊन सन्मान केला जाणार आहे. परळच्या आयटीसी ग्रँड सेंटर हॉटेलमध्ये आयोजित झालेल्या या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.